प्रश्न ना. लोक आम्हास आत्यासाहेब म्हणतात. तुम्ही आम्हाला मंदा म्हणू शकता. काय झालं मेजर? हस हस. नाही तू हस, आधी हसून घे मग बोलूया आपण. नाही 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 हसत नाही. अरे हसण्यासारखं घडलंय ना. तर म्हणजे एकंदरीत बघता त्यांचा राग एकदम टोकाला गेलाय. तर याच्यावरती पर्याय पण एकदम ना ढंटी लिहिली पाहिजे, म्हणजे एकदम इमोशनल पाहिजे. तू एक काम कर, तू त्यांना ना एक चिठ्ठी लिही एकदम स्पेशल आणि त्यांना दे. बघ त्यांचा राग कसा कापरासारखा हवेत उडतोय का नाही. ढंटी लिहिली. भारी आयडिया. एक काम करतो, तुला ना मी मेसेज करून पाठवतो, त्यात काहीतरी ऍड कर आणि पाठव. मग ठीक आहे, लगेच मेसेज पाठव, मी लगेच लिहितो. कुठं राहिले या वाघमारे? कधी एकदा ते येत आहेत आणि त्यांना ही चिठ्ठी देतो असं झालंय मला. बोल, कशाला बोलवलेस एवढं उन्हात? तुमच्या नाकावर हा जो राग विराजमान झालाय ना, त्याला खाली उतरवाय. तू एवढ्या सहजासहजी उतरण्यातला नाहीये. काय काम आहे का तुझं? बोल पटकन. जाऊ दे, टाइमपास. अहो वाघमारे, टाइमपास नाही, टाइम स्पेंड करायचा मला. हात सोड. नाही सोडणार. लांब नाही सोड. सोड. ही चिठ्ठी वाघमारे, ही चिठ्ठी मी तुमच्यासाठी लिहिली. वाचा. ओ, तुझी चिठ्ठी वाचण्यात काही रस नाही आम्हाला. वाघमारे काय करताय? अहो वाघमारे, शूरवीर जेंटलमॅन जवान असं आहे का? नाही म्हणजे थेट आमच्याशी बोलण्याची हिम्मत होत नाहीये म्हणून थेट प्रेमपत्रच पाठवले. आईला भारी आहे. नवा रंग नात्याला चढू दे, अंतर मिटू दे, प्रेम खुलू दे. नदी किनारी चांदण वेळी दोन मनांचे मिलन होऊ दे. भेटूया रात्री ठीक 8 वाजता नदीकाठी, तुमचाच जीव की प्राण. नदी किनारी चांदण वेळी दोन मनांचे मिलन होणार, मग तर आम्हाला जावंच लागणार. चला मंदाकिनी, तयारीला लागा. वाघमारे अहो आगाऊपणा नको. सोड सोड म्हणलं ना. हे बघा, एवढा राग बरा नाही हा.
तुमच्यासाठी ना एक स्पेशल प्लॅन केलाय मी. तुम्ही चला माझ्यासोबत. मी नाही येणार कुठंच. आणि जिने तुला आधार दिला ना तिला घेऊन जा. मी कोण आहे तुझी? कुणीच नाही. तसं पण माझं दुसरं लग्न होणार आहे आता. तू पण करा आत्याबाईंसोबत. वाघमारे पास झाला, लई टोमने मारले. अहो खरोखर माझ्या मनात तसं काय नव्हतं. माझा पाय घसरला तेव्हा त्यांनी आधार दिला मला, ते बी माणुसकीच्या नात्यानं. आणि तरी बी तुम्हाला वाटत असेल ना की या सगळ्यात माझीच चूक आहे, तर ठीक आहे, त्यासाठी मी तुमची जाहीर माफी मागायला तयार आहे. हे बघा वाघमारे, प्लीज माफ करा मला, प्लीज एक संधी द्या. बट ठीक आहे, मी एक काम करतो, मी ना उठाबशा काढतो, ते पण 100. 1 2 ठीक आहे ठीक आहे, येते. बास झाला ड्रामा. काय प्लॅन आहे? आज रात्री ठीक 8 वाजता तुम्ही मला नदीकाठी भेटा. नाही तुमचा सगळा राग घालवलं ना, तर नाव सत्यजित सुर्वे सांगणार नाही. ठीक आहे, पण उशीर नाही लावायचा. लवकर घरी यायचं. हल्ली लवकर झोप येते मला. लवकर घरी येणार असशील तरच येणार. आणि मागच्या वेळेस आउटिंगला गेलो होतो तेव्हा मम्मी साहेबांनी काय तमाशा केला होता आठवते ना? आणि यावेळेस तर सासऱ्याबरोबर फिरायला गेले. मग माझं लग्न एका रात्रीच लावून देतील त्या आर्यनशी. हो वाघमारे, तुम्ही चला तर आधी, येणंच बघू. हा? म्हणजे वेळेत जाऊन वेळेत येऊ. ठीक आहे. चल. बात सुन, मेरी बात सुन. मेजर आमची वाट बघत असतील, वेळेत नाही पोचले ना तर रागवायचं माझ्यावर उगाचच. आता जाऊ तरी कशी? गाडी पण नाही माझ्याकडे, एवढ्या रात्री रिक्षा पण नाही मिळणार. बलमाजी, बलमाजी, गाडी थांबवा. का? आम्हाला एके ठिकाणी जावयाचे आहे. तुम्हास एके ठिकाणी जावयाचे आहे, पण आम्हास आतमध्ये काम व्हायचे आहे. काम नाही करावयाचे तर मम्मी माझ्या आरती ववाळायचे आहे. कृपया मदत करा, चला गाडी वळवा. अहो पण एवढं रात्रीला कुठं जायचं आहे? प्रश्नांची सरबती लावू नका बलमाजी. एका महिलेस मदत करा, गाडी वळवा आणि 100च्या स्पीडने पळवा. काय म्हटलं? तुमचे कर्ण बधीर आहेत का? गाडी 100च्या स्पीडने पळवा. गाडीची अवस्था बघा काय आहे. ती गाडी 40च्या वर पळत नाही आणि तुम्ही 100च्या स्पीडनं पळवा. आपण दोघं बसलो तर मांडी घालून खाली बसल गाडी ती. आधी सुरू तर करा. चला, काय पाहत बसलाय, चला. हा हो हो हो